सापडगाव येथे अफूची शेती करणारा आरोपी जेरबंद, 47 लाखाचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सापडगाव येथे प्रतिबंधित अफूच्या झाडाची लागवड करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांनी संयुक्त कारवाईत जेरबंद केले असून सुमारे 47,64,180 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती गोळा करत होते। यावेळी गुप्त बातमीदारांमार्फत परमेश्वर बन्सी घनवट वय 68 राहणार सापडगाव तालुका कर्जत हा आपल्या शेतात प्रतिबंधित अफूच्या झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व त्यांच्या पथकासह सापडगाव शिवारातील गट क्रमांक 13 येथील शेतात दाखल झाले। पोलिसांनी शेताची पाहणी केली असता आरोपी शेतात राखण करत असताना आढळून आला। चौकशी दरम्यान त्याने सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वी अफूची लागवड करून त्याची देखभाल करत असल्याची कबुली दिली। या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या शेतातून 238 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केले असून त्याची अंदाजी किंमत 47,64,180 रुपये असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्यामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 93/2026 अन्वये गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 कलम 8 क 15 क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे तसेच कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, अहिल्यानगर जिल्हा।